नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. रोह्यात सोन्याच्या अंड्याची बातमी, पोलिसांनी केला पर्दाफाश. 10 तोळे सोने मालकास परत, रोहा पोलिसांच्या सतर्कतेचं कौतुक. रत्नागिरीत गूढ आवाजाचं गूढ उकललं, सिग्नल पिस्टलमुळे झाला मोठा आवाज. तटरक्षक दलाचा समुद्रात कसून तपास, अफवांवर विश्वास ठेवू नका, नागरिकांनी न घाबरण्याचे आवाहन. जय भारत कंपनीच्या ब्लास्टिंगने माणगाव हादरले, घरांना तडे गेल्यानं नागरिक संतप्त. नियमांचं उल्लंघन करत रात्री ब्लास्टिंग, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप. आणि खेडमधील देवघर सोंडे ग्रामपंचायतचं मोठं यश, राज्यात पटकावला तृतीय क्रमांक. माझी वसुंधरा अभियानात बाजी, खेड तालुक्याचा राज्यस्तरावर गौरव. पाहुयात सविस्तर वृत्त. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील वरसे येथे सोन्याचे 4 हंडे सापडल्याची अफवा गेल्या 2 दिवसांपासून वेगानं पसरत होती. या अफवेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. मात्र रोहा पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी या प्रकरणाचा सविस्तर तपास करून सत्य समोर आणलंय. प्रत्यक्षात वरसे येथील रहिवासी अनंत दगडू पवार यांनी त्यांच्या आईच्या निधनानंतर घरातील जुने आणि न वापराचे सामान एका पिशवीत भरून मैदाना शेजारील गटाराजवळ टाकले होते. खेळणाऱ्या मुलांना ही पिशवी संशयास्पद वाटल्यानं त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास केला असता त्यांना त्या पिशवीत 10 तोळे सोने सापडले. सखोल चौकशी आणि योग्य पडताळणी केल्यानंतर पोलिसांनी हे मौल्यवान दागिने मूळ मालक अनंत पवार यांना स्वाधीन केले. पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल पवार कुटुंबानं त्यांचे मनापासून आभार मानले. नागरिकांनी कोणत्याही सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. त्या संदर्भात मी असं सांगू इच्छितो की एक मुलगा आहे अनंत पवार आणि त्यांची बहीण शीतल पवार. त्यांची आई त्यांची ऑफ झाली होती, त्यामुळे त्यांचं जे काही साहित्य होतं, कपडे असतील किंवा औषधं वगैरे असतील, ती त्यांनी त्या बाजूच्या नाल्यामध्ये टाकून दिली होती. आणि तेव्हा ती पोरं खेळत असताना त्यांना दिसलं की बाबा इथं काहीतरी टाकलेलं आहे. म्हणून मग आम्ही तिथं घटनास्थळी गेलो आणि पूर्ण चौकून काढून बघितलं की एक्झॅक्टली काय आहे. तर ते कागदपत्र होती, लाईट बिल होते किंवा त्यांचे जुने कपडे होते किंवा माणूस मेल्यानंतर त्यांचे जे टाकतो ना ते होतं. म्हणून आम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये त्यांना काही दागिने पण सापडले आम्हाला, म्हणजे त्या पिशवीच्या डब्यामध्ये. मग ते आम्ही बघितलं, व्हेरीफाय केलं, त्याच्यामध्ये त्यांच्या पावत्या होत्या. मग त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांना निरापट 10 तोळे दागिने त्यांच्या समक्षच आम्ही इथं आणून त्यांना देऊन टाकलेले आहेत. त्याच्यामध्ये दुसरं काय असं काय वेगळं सापडलेलं असं नाही. त्यांचे त्यांना दागिने आपण दिले, त्यांनी रायगड पोलिसांचे आभार मानलेले आहेत. त्या संदर्भात आपण नागरिकांना काय आवाहन करा? नागरिकांना हेच की पहिला कुठल्याही गोष्टीची खात्री करावी, अफवावरती विश्वास ठेवू नका. जी काय असेल ती तुम्ही अधिकृत माहिती दिली आहे आणि त्यांना त्यांचा ऐवज जो होता त्यांना त्यांच्यासमोर सुखरूप त्यांना देण्यात आलेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील माडबन आणि विजयदुर्ग परिसरात काल रात्री समुद्रातून आलेल्या भीषण स्फोटासारख्या आवाजामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं प्रचंड वातावरण निर्माण झालं होतं. खोल समुद्रात सुमारे 20 नॉटिकल माईल अंतरावरून हे अनाकलनीय आवाज आल्यानं परिसरात घातपाताच्या विविध अफवांना ऊत आला होता. मात्र पोलीस प्रशासन आणि तटरक्षक दलानं तत्परतेनं संयुक्त तपास मोहीम राबवून या गूढ आवाजाचं रहस्य अवघ्या काहीच तासात यशस्वीपणे उकललंय. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार खोल समुद्रातून प्रवास करणाऱ्या एका मोठ्या टग बोटीवरून सिग्नल पिस्टलद्वारे फायर करण्यात आले होते, ज्यामुळे हे आवाज किनारपट्टीपर्यंत पोहोचले. काल रात्रीपासून पोलीस यंत्रणा या प्रकरणाचा अत्यंत बारकाईनं शोध घेत होती. दरम्यान किनारपट्टी भागातील सर्व नागरिकांनी कोणत्याही चुकीच्या माहितीवर किंवा अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नये असं कळकळीचं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलंय. या महत्त्वाच्या स्पष्टीकरणामुळे आता परिसरातील तणाव पूर्णपणे निवळला. रात्री 9:30-10च्या दरम्यान आम्हाला अशी माहिती मिळाली की विजयदुर्ग ते नाटे या दरम्यान एक 30 ते 40 किलोमीटरवर काही स्फोटांचे आवाज आले. त्यानुसार आम्ही तिथे ड्रोन पेट्रोलिंग करण्यात आलेली होती. रात्री कोस्टगार्डच्या शिप्स डायव्हर्ट करण्यात आल्या होत्या. मुंबईवरून आणि कोस्टगार्डची इंटरसेप्टर शिप डायव्हर्ट करण्यात आली होती. त्याचबरोबर आम्ही आमच्याही ज्या ट्रॉलर होत्या त्या भागात आम्ही पेट्रोलिंगसाठी गस्त करण्यासाठी पाठवलेल्या होत्या. आज सकाळी अशी माहिती मिळाली की रात्री तिथून एक
टग चाललं होतं, मोठी बोट, आणि त्याच्यामध्ये त्यांनी सिग्नल फायर केला होता. त्या सिग्नल त्यांनी 3-4 वेळेस फायर केला, तो त्याचा आवाज होता. तिथल्या मच्छीमार बांधवांना चुकून असं वाटलं की तिथे काहीतरी मिसाईल वगैरे फायर झाली, तर ती चुकीची माहिती त्यांनी पसरवली होती. आज सकाळी कन्फर्म केलेल्या कोस्टगार्डच्या सूत्रानुसार तिथे ते सिग्नल फायर केलेला होता त्या एका टगनी. तर बाकी काही चिंतेची बाब नाही. हे सगळं समुद्रात झालं. सकाळी सूचना देण्यात आलेल्या आहे. रात्रभर पूर्ण जिल्ह्यामध्ये सागरी रक्षक दलाचे सर्व नागरिक तसेच आमचे पोलीस दल रात्री सर्व लँडिंग पॉईंटवर आम्ही बंदोबस्त लावलेला होता आणि आमची पेट्रोलिंग अलर्ट मोडवर चालू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली असून यामुळे सगळीकडे मोठी तारांबळ उडाली. विशेषतः आरगाव, कारगाव आणि कोंडगे परिसरात वादळी वाऱ्यासह अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे स्थानिक नागरिकांची धावपळ झाली. या नैसर्गिक संकटामुळे कोकणातील हापूस आंबा बागायतदारांची धाकधूक आता प्रचंड वाढली आहे. सध्या आंब्याला मोठ्या प्रमाणात फळधारणा होत असून नेमक्या याच नाजूक काळामध्ये पावसाचा तडाखा बसल्यानं पिकाचं मोठं आर्थिक नुकसान होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या पावसामुळे परिसरातील वातावरणात काही काळ गारवा निर्माण झाला असला तरी अद्यापही आकाशात ढगाळ वातावरण कायम असल्यानं चिंतेचे सावट आहे. या बदलत्या लहरी हवामानामुळे आंब्यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची मोठी भीती बागायतदार व्यक्त करत आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती असल्यानं येथील आंबा उत्पादक पूर्णपणे हतबल झाले आहेत. प्रशासनाने या नुकसानाची तात्काळ आढावा घेऊन पंचनामा करावा अशी मागणी आता बागायतदारांकडून केली जाते. माणगाव तालुक्यातील मुंबई गोवा महामार्ग बायपासचं काम करणाऱ्या जय भारत कंपनीच्या दगड उत्खननामुळे खर्डी, बुद्रुक आणि नानोरे गावे सध्या दहशतीत आहेत. कंपनीकडून नियमांचं उल्लंघन करून अवेळी केल्या जाणाऱ्या ब्लास्टिंगमुळे परिसरातील अनेक घरांना मोठे तडे गेले असून घरांची कौलं आणि पत्रे फुटण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. रात्रीच्या वेळी होणाऱ्या भीषण स्फोटांमुळे लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून ग्रामस्थांची झोप उडाली आहे. प्रशासनाकडून या प्रकरणी वारंवार तक्रार करूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा गंभीर आरोप सरपंच विश्वास उभारे आणि ग्रामस्थांनी केला आहे. दरम्यान 21 फेब्रुवारी रोजी झालेल्या तीव्र ब्लास्टिंग नंतर संतप्त ग्रामस्थांनी कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती. एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारतात. या प्रकारामुळे परिसरात सध्या तणावाचं वातावरण असून बेकायदेशीर ब्लास्टिंग कायमचं थांबवण्याची मागणी तर जोर धरते आहे. नमस्कार, माझं नाव दीप्ती गणेश आव्हाड. मी खर्डीमधली रहिवासी आहे. आमच्या खर्डी गावाच्या बाजूलाच एक क्वारीचं कॉन्ट्रॅक्ट चालू आहे, क्रेशरचं. क्रेशरमुळे एवढं आमच्या ब्लास्टिंगमुळे आमच्या गावात खूप जास्त त्रास होत आहे. आज दिनांक 21 फेब्रुवारी 2026 आज सुमारे 1:30 वाजता इथे खूप मोठ्या प्रमाणात ब्लास्ट झाला होता. ब्लास्टमध्ये आमच्या भरपूर गावातील सगळ्यांचं नुकसानी झालेली आहे. कोणाची टीव्ही तुटलेली आहे, मुलं घाबरतात, भिंतींना तडा गेलेत. त्याच्यामुळे आम्ही इथे क्वारीवर आलो होतो, पण इथले कर्मचारी वगैरे इथे कोणच नाही आहेत. आम्ही जसे आम्हाला त्यांनी बघितलं तसे ते इथून फरार झाले. त्याच्यानंतर पोलीस वगैरे इथे आलेले, त्यांनी पुढे सगळं लिगली करायचं बोललेले आहे. पोलीस आल्यानंतर पोलिसांनी समजून नागरिकांचा जो उद्रेक होता त्या बाबतीमध्ये पोलीस प्रशासनाने सहकार्य करून पोलिसांनी सांगितलं आहे की आम्ही ह्या गोष्टी मॅनेजमेंटच्या कानावर घालूया आणि जो नॅशनल हायवेचं काम चालू आहे त्याच्यासाठी या ठिकाणी क्रेशर चालू आहे आणि त्याचा अति उत्खनन आणि जोरदार धमाके होत असल्यामुळे लोकांना त्रास होतो आणि गेले 6-7 महिन्यापासून हा त्रास होत असल्यामुळे आज लोकांच्या संयमाचा बांध तुटला आणि लोक या ठिकाणी आलेले आहेत पूर्ण गावातून. परंतु ही गोष्ट पोलिसांना समजल्यानंतर पोलीस या ठिकाणी आले होते आणि पोलिसांनी एवढंच सांगितले की या संबंधित यंत्रणा ज्या आहेत, महसूल प्रशासन असेल, प्रांत ऑफिस असेल, या सर्वांना समन्वयाने आणि कंपनी जी मॅनेजमेंट आहे त्यांच्यासोबत चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल. या संबंधीमध्ये आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज केलेला होता ग्रामस्थांच्या नावाने. त्याच्यावरती 1-2 वेळा त्यांनी आम्हाला तारखेसाठी उपस्थित राहण्यासाठी नोटीस दिल्या होत्या. त्या ठिकाणी आम्ही उपस्थित राहिलो होतो, परंतु त्यानंतर त्यांनी आम्हाला ते हरकत निकाली काढली असं कोणतेही पत्रावर आमच्याकडे अजूनपर्यंत केलेलं नाही. परंतु ते न करता प्रत्यक्षरित्या यांनी त्या ठिकाणी क्रशर मात्र जोरदारपणे चालू झालेले आहे. आम्ही या ठिकाणी येत्या 2 दिवसामध्ये पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन यांच्यासोबत मिटिंग घेऊन त्या गोष्टी त्यांच्या कानावरती घालणार आहोत आणि त्याच्यातून योग्य तोडगा निघाला नाही तर आम्ही काही दिवसानंतर प्रांत ऑफिसला किंवा तहसील ऑफिसच्या समोर आमरण उपोषणाला संपूर्ण गावकरी एकजुटीने बसणार आहोत. खर्डी गावचे ग्रामस्थ गेल्या 4 महिन्यापासून जय भारत नावाची कंपनी म्हणजे मुंबई गोवा हायवेचं काम चालू आहे. इथे जोरदार प्रमाणे ब्लास्टिंगचं प्रमाण खूप जास्त आहे. त्याच्यामुळे आमच्या घरांना तडे गेले आहेत आणि दिवस रात्र ती क्वारी चालू असल्यामुळे हे आमच्या इथे
कंटिन्यू दिवस रात्र ती क्वारी चालू आहे. त्याच्यामुळे मुलांना झोपसुद्धा मिळत नाही आहे आणि ह्याच्याबद्दल प्रशासन काय दखल घेणार? खेड तालुक्यातील देवघर सोंडे ग्रामपंचायतनं माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत राज्यस्तरावर तृतीय क्रमांक पटकावून ऐतिहासिक यश संपादन केलंय. मुंबईतील वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर पार पडलेल्या एका भव्य सोहळ्यात राज्यपाल आचार्य देवव्रत, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला. या पुरस्काराचं स्वरूप सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि 50 लाख रुपयांचं रोख बक्षीस असं आहे. गावातील नागरिकांनी गेल्या 2 वर्षांपासून जल, वायू, भूमी, अग्नी आणि आकाश या पंचमहाभूतांच्या संवर्धनासाठी एकत्रितपणे प्रभावी काम केलंय. गटविकास अधिकारी गणेश मांडलिक, सरपंच सुनील मोरे, उपसरपंच रवींद्र इंगळे आणि सर्व ग्रामस्थांच्या अथक परिश्रमामुळेच हे मोठं यश प्राप्त झालंय. निसर्गाचं संरक्षण आणि शाश्वत जीवनशैलीचा अवलंब करणाऱ्या या गावानं संपूर्ण राज्यासमोर एक आदर्श ठेवला आहे. या विजयामुळे परिसरात आनंदाचं वातावरण पसरलं असून आगामी काळात राज्यात प्रथम येण्यासाठी गावानं विशेष संकल्प केलाय. मंडणगड तालुक्यातील म्हापरा येथील महादेव नाल्यात साचलेला गाळ काढण्यासाठी प्रशासनाकडून गेल्या अनेक वर्षांपासून अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. यामुळे संतापलेल्या साळीवाडीतील ग्रामस्थांनी आता स्वतःच श्रमदानातून नाल्यातील झुडपे आणि प्रवाहातील अडथळे काढण्याची धडक मोहीम हाती घेतली आहे. गेल्या 10 वर्षांपासून या नाल्याचा गाळ न काढल्यामुळे पावसाळ्यात शेतीचं प्रचंड नुकसान होत असून अनेक शेतकऱ्यांनी नाईलाजास्तव शेती करणं सोडून दिलंय. पूर्वी या भागात उत्तम दुबार शेती होत असे, मात्र आता शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. माझे कोकण वृत्तवाहिनीच्या माध्यमातून ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधले असून शासनाला जाग आणण्यासाठी हा पुढाकार घेतला आहे. जर प्रशासनाने त्वरित गाळ उपसा केला नाही तर नामदार योगेशदादा कदम यांच्याकडे थेट तक्रार दाखल करण्याचा इशारा देण्यात आलाय. मंत्री महोदय नक्कीच न्याय देतील असा ठाम विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला. प्रशासकीय कारवाईकडे आता सर्वांचे डोळे लागले आहेत. नाला गाळ उपसण्याची सरकारने मान्यता दिली असून गेल्या आमच्या 15-20 वर्षापासून शेतीचे फार नुकसान झाले. डबल पीक शेती आमची आहे, भात शेती आहे, कडधान्य सर्व पिकतं. परंतु या 15-20 वर्षापासून सरकारने आमच्याकडे दुर्लक्ष केले आहे. शासनाकडे, पंचायतकडे आम्ही अर्ज देऊनसुद्धा शासनाने आमच्याकडे दुर्लक्ष केलेले आहे. तरी त्वरित महादेव नाला मान्यता दिली असून कुठून सुरुवात झाली ती शासनाने लक्ष द्यावी आणि जिथे काम पाहिजे तिथे सुरू न होता जिथे सुरू झाले त्याच्याकडे शासनाने लक्ष. आमची एवढीच विनंती आहे की वर्षाच्यात हा महादेव नाला लवकर साफ करण्यात यावा आणि आमची ही डबल पीक शेती आहे ती वर्षाच्यात लवकर चालू करून शेतकऱ्याचं समाधान आहे. भात शेती, कडधान्य ती लवकर चालू आहे अशी आमची शासनाला विनंती आहे. गेली कित्येक वर्ष महादेव नाला साफ करण्याची आम्ही अर्ज देऊनसुद्धा काही दखल सरकारने घेतली नाही. तेव्हा आमच्या गावकीच्या समाजातून साडीवाडा ग्रामस्थ मंडळा समाधानातून हे आम्ही महादेव नाला गळीतून गाळ काढण्याची आम्ही आजपासून सुरुवात केलेली आहे की सरकारला दाखवण्यासाठी जिथे पाहिजे होता नाला साफ करायला तिथून काही सुरुवात झालेली नाही आणि सरकारने दक्षता घ्यावी. लवकर महादेव नाल्याचं काम सुरुवात करावी, नाहीतर आम्ही योगीदादाकडे आम्ही तक्रार करणार आहोत. योगीदादाकडे याची आम्ही जातीने तक्रार करणार आहोत. तेव्हा शासनाने लवकर येऊन आमच्या महादेव नाला वर्षाच्या साफ करून द्यावे आणि आमची शेतीचं काम चांगले सुरळीतपणे सुजलाम सुफला व्हावी आमची सर्वांची विनंती आहे. नवी दिल्लीत आयोजित जागतिक AI समिटमध्ये काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी अर्धनग्न अवस्थेत केलेल्या आंदोलनाचे तीव्र पडसाद आता रायगडमध्ये उमटले आहेत. महाड तालुक्यातील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी शिवसैनिकांनी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा पुतळा जाळून आपला तीव्र रोष व्यक्त केला. शिवसेना जिंदाबाद आणि राहुल गांधींविरोधात दिलेल्या आक्रमक घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. या आंदोलनात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, उपजिल्हाप्रमुख सुरेश महाडिक, शहर प्रमुख डॉक्टर चेतन सुर्वे, नगराध्यक्ष सुनील कविस्कर आणि जिल्हा प्रवक्ते नितीन पावले यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिल्लीतील त्या अशोभनीय वर्तनाचा निषेध करत शिवसैनिकांनी काँग्रेसच्या भूमिकेवर कडक टीका केली आहे. राहुल गांधींनी या कृत्याबद्दल देशाची माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. हाफ चड्डी आणि बनियन घालून तिथं आपलं जे प्रदर्शन केलं, आपलं देशाचं जगासमोर जे प्रदर्शन केलं ते निश्चितपणे निषेध करण्यासारखं आहे की ज्याच्यामुळे आपलं देशाचा जो अभिमान आहे, आपलं टेक्निकल नॉलेज आहे, आपला अभिमान आहे, हे अभिमान आपण जगासमोर मांडत असताना या मूर्ख काँग्रेसच्या लोकांनी, जे युवा काँग्रेसची लोक म्हणतात, त्यांनी हाफ चड्डी म्हणजे त्यांची जी बालबुद्धी आहे त्या बालबुद्धीप्रमाणे त्यांनी आपल्या देशाचा जो मान आहे, देशाचा जे वैभव आहे त्या वैभवाला त्यांनी एक चुकीच्या पद्धतीनं प्रेझेंटेशन केलं आणि त्यामुळे अशा काँग्रेसचा आम्ही सर्व शिवसैनिक आणि देशप्रेमी जनता
आम्ही निषेध करतोय. रायगड जिल्हा परिषद निवडणुकीचे वारे सध्या जोरात वाहत असून राजकीय हालचालींना मोठा वेग आलाय. शिवसेना पक्षानं जिल्ह्यात सर्वाधिक जागा जिंकल्या असल्याचा ठाम दावा आमदार महेंद्र दळवी यांनी केला. राज्यात सध्या महायुतीचं सरकार सत्तेत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच सुनेत्रा पवार हे रायगड जिल्हा परिषदेच्या सत्तेत योग्य तो निर्णय घेतील असा विश्वास दळवींनी यावेळी व्यक्त केला. जरी असला तरी आमच्या देखील 21 पदाधिकारी नक्की ऐकूसाठी आणि येणाऱ्या काळामध्ये हे सगळं बदल होणार. शेवटी एकदा घोषित झालं जिल्हा परिषदच्या निवडणुकी बाबतीमध्ये अध्यक्षपदाचं, त्यानंतर समीकरण नक्की बदलतील असं मला वाटतं. आणि येणाऱ्या बदलत्या रूपामध्ये मला असं वाटतं महाराष्ट्र राज्याचे तिन्ही नेते रायगडला योग्य नाही देतील. गरज नसताना राष्ट्रवादी आणि भाजप आहे ते शिंदे ठाकरे गटासोबत येताना दिसत आहेत. कसं बघताय तुम्ही? गरज नसताना ठाकरे गट एकत्र येत आहे. जरी असं असलं चित्र आताच, तरी अधिवेशन काळामध्ये या संदर्भातले तिन्ही नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या संदर्भातला किंवा कोर कमिटी या योग्य निर्णय घेईल आणि रायगड वासियांच्या मनातनं जे आहे त्याला न्याय देतील असं मला वाटतं. रत्नागिरी नगर परिषद हद्दीतील साळवी स्टॉप येथील नूतनीकरण केलेल्या कॉर्नरचा आणि श्रीमान भागोजी शेठ कीर यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत हे काम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले. यावेळी सामंत यांनी रत्नागिरीला भविष्यात पुतळ्यांचे शहर म्हणून विकसित करण्याचा आपला मानस स्पष्टपणे व्यक्त केला. परदेशी पर्यटकांना आकर्षित करतील असे देखणे आणि भव्य पुतळे शहरात उभारले जातील असं त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलं. तसेच भागोजी शेठ कीर प्रवेशद्वार स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत अधिक सुंदर आणि देखणे बनवण्याचे काम देखील करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. आज सेंट्रल बँकेची बिल्डिंग आपण जर बघितली, अजून खरोखर चांगला उल्लेख केला की 100 वर्ष पूर्ण झाली. अनेक अशा इमारती ज्या भागोजी शेठ कीरांनी बांधल्या आणि फक्त मुंबईपर्यंत बांधल्या नाही तर काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत जेवढं दान आपल्याला करता येईल तेवढं दान देण्याचं काम देखील भागोजी शेठ कीरांनी केलं. म्हणूनच त्यांच्या नावाच्या पुढे दानशूर आलं. हल्ली अनेक स्वयंघोषित दानशूर भरपूर झालेत, जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये भरपूर झालेत, पण हे तसे दानशूर नव्हते. त्यांनी एखादं काम केल्यानंतर स्वतःचं नाव लावू नये ही भूमिका त्यांची असायची. आणि जर स्वतःचं नाव लावलं तर ते त्या संस्थेवर किंवा त्या नगरपालिकेवर किंवा त्या काम करणाऱ्या लोकांवर रागवायचे. एवढं मोठं नेतृत्व भागोजी शेठ कीरांच्या रूपानं रत्नागिरीनं या महाराष्ट्राला देशाला अर्पित केलेलं होतं. पेण येथील CFI संस्थेच्या नूतन वास्तूला इंडियाज बान या संस्थेच्या अध्यक्षा हेगे मॅडम आणि संचालक लिंडा मॅडम यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी संस्थेच्या प्रशस्त इमारतीसह नूतन वोकेशनल ट्रेनिंग सेंटरची सविस्तर पाहणी केली. या केंद्रात शिवणकला, संगणक, इलेक्ट्रिशियन, इंग्रजी आणि नर्सिंग अशा विविध कौशल्य विकास अभ्यासक्रमांचे दर्जेदार प्रशिक्षण दिले जाते. येथील जागतिक दर्जाच्या सुविधा आणि विद्यार्थ्यांची प्रगती पाहून परदेशी पाहुण्यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक अनुभवांची आणि भविष्यातील स्वप्नांची माहिती घेतली. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणामुळे त्या भारावून गेल्या. यावेळी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर किशोर देशमुख यांनी मान्यवरांचे स्वागत करून आगामी उपक्रमांची माहिती दिली. कौशल्य आधारित शिक्षणाद्वारे ग्रामीण विद्यार्थ्यांना सक्षम करण्याचा संस्थेचा निर्धार या भेटीमुळे अधिक दृढ झाला. यामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील असा विश्वास व्यक्त केला जातोय. रोहा नगरपालिका शाळा क्रमांक 10च्या प्रांगणात विद्यार्थ्यांसाठी खाऊ जत्रा उत्साहात संपन्न झाली. पुस्तकी ज्ञानाला प्रत्यक्ष व्यवहाराची जोड मिळावी या उद्देशाने आयोजित या उपक्रमाचे उद्घाटन शिक्षण सभापती रवींद्र चाळके यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांनी स्वतः 25 ते 30 स्टॉल लावून जणू आठवडा बाजारच भरवला होता. यात बटाटे वडा, भेळ आणि विविध फळांचे रसाचे स्टॉल्स विद्यार्थ्यांनी अतिशय आकर्षकपणे मांडले होते. वस्तूंचे दर ठरवणे, ग्राहकांशी संवाद साधणे आणि पैशांचा अचूक हिशोब ठेवणे यातून मुलांनी जीवन कौशल्याचे महत्त्वाचे धडे गिरवले. या उपक्रमाला पालक आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा आत्मविश्वास निर्माण झाला. यावेळी मुख्याध्यापक ईश्वर लाडे आणि शिक्षक वृंदांच्या सहकार्याने हा अभिनव प्रयोग यशस्वी झाला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना मेहनतीचे मोल प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रोहा येथे आमदार महेंद्र दळवी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष हर्ष पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना धाटा विभाग प्रमुख निलेश वारंगे, राज्य कबड्डी संघटनेचे उपाध्यक्ष गणेश म्हस्के आणि राष्ट्रीय खेळाडू अमित दळवी यांच्या हस्ते संपन्न झाले। या प्रतिष्ठानच्या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील एकूण 32 बिलाडे संघ सहभागी झाले होते। प्रथम क्रमांकासाठी 21,000 रुपये आणि आकर्षक चषक असे पारितोषिक ठेवण्यात आले होते। या सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे महाराष्ट्र राज्य अमेच्युअर कबड्डी संघटनेच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी हर्ष पाटील यांची झालेली महत्त्वपूर्ण निवड। मान्यवरांनी या निवडीचे जल्लोषात स्वागत करत पाटील यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी रवींद्र कान्हेकर, गणपत भोईर आणि पत्रकार सचिन साळुंखे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। माझ्या वाढदिवसानिमित्त मी आज दोन कबड्ड्या ठेवलेल्या होत्या। त्या कबड्ड्यांना उपस्थित राहून आपल्या महाराष्ट्र कबड्डी फेडरेशनचे अध्यक्ष गिरीश महाजन, सचिव आणि कानेकर सर, मस्के सर, मोरे साहेब यांनी माझी रायगड जिल्हा अध्यक्षपदी निवड केली। पहिले त्यांचा खूप धन्यवाद मानतो, आभार मानतो। आणि तुम्ही जी रायगड जिल्ह्याची जबाबदारी माझ्यासाठी योग्यरित्या पार पडत, कबड्डीमध्ये रोहा तालुक्यात अजूनपर्यंत माझा धरलेला नाही आहे आणि पुढेही धरणार नाही। आणि सगळ्यांना सहकार्य हा माझा कबड्डीमध्ये असतो। तुमच्या गावाचे अजून अनेक कार्यकर्ते आहेत, त्यांना माहिती आहे कबड्डीमध्ये रोहा तालुक्यात जर कोणी नाव घेतलं तर पहिला माझंच नाव येतं आणि सगळ्यांना माझा हा सहकार्य कायम राहील। सन्माननीय हर्षदादा पाटील यांचा आज वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त रायगड जिल्ह्यामध्ये सन्माननीय महाराष्ट्राचे कबड्डीचे अध्यक्ष गिरीजी महाजन साहेब, तसेच सचिव भारतीताई जगताप व सहसचिव ज्ञानेश काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना सन्माननीय हर्षदादा पाटील यांच्यासारखा युवा नेता आमच्या संघटनेला भरभक्कम आधार देईल। तसेच रायगड जिल्ह्यातील जे आदिवासी विभाग बहुल भागातील जे कबड्डीचे खेळाडू आहेत त्यांना आधार देईल, तसेच राजाश्रय देईल। या मागणीने आणि हिशोबाने आम्ही हर्षदादा पाटील यांना रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचं अध्यक्ष म्हणून आज आमच्या मीटिंगमध्ये घोषित केलेलं आहे। उद्योजक निरंजन हिरानंदानी यांनी अलिबागच्या नागाव समुद्रकिनाऱ्यावर पाण्यावर चालणाऱ्या विशेष कारचे दिमाखदार लोकार्पण केले। यावेळी त्यांनी स्वतः अत्याधुनिक वॉटर कारमधून थरारक सफर करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले। हिरानंदानी समूहातर्फे नागावमध्ये 225 एकर क्षेत्रावर हिरानंदानी सँड्स हा भव्य प्रकल्प एकात्मिक कोस्टल टाउनशिप प्रकल्प उभारला जात आहे। अलिबागला जागतिक दर्जाचे निवासी आणि पर्यटन केंद्र म्हणून नावारूपास आणणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे। या लक्झरी प्रकल्पात 1 किलोमीटरचा खासगी समुद्रकिनारा, खासगी जेट्टी आणि 15 एकरचे जंगल आणि 90,000 चौरस फूट भव्य क्लब हाऊस अशा जागतिक दर्जाच्या प्रीमियम सुविधा पुरवण्यात येणार आहेत। गेटवे ऑफ इंडियापासून बोटीनं केवळ 25 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या प्रकल्पात 1.10 कोटी रुपयांपासून घरांचे पर्याय उपलब्ध आहेत। पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसाठी राज्य सरकारचे धोरण अत्यंत सकारात्मक असल्याचं हिरानंदानी यांनी सांगितलं। ही वॉटर कार अलिबागच्या सागरी पर्यटनाला एक नवी ओळख आणि मोठी चालना देणारी ठरेल। अब देखिए, कोई भी मुंबईकर को पूछिए आप छुट्टी पर कहाँ जाएंगे तो क्या बोलते हैं? हम खंडाला जाएंगे, गोवा जाएंगे और जगह जाएंगे, लेकिन कभी सोच नहीं करते थे कि हम अलीबाग जाएंगे। हाँ, महारथी बहुत लोग हैं जिसके पास बंगलोज हैं और आपके पास पूरे इस एरिया अलीबाग में एक ही 5 स्टार होटल है। तो आप देखा जाए तो जो पर्यटन का हमें लाभ लेना चाहिए, अभी नया एयरपोर्ट भी आ गया और अलीबाग को हम कैसे भी जल्दी से जल्दी अटल ब्रिज के बारे में, धर्मतर ब्रिज के बारे में, रेवडंडा की जेटी के बारे में लोग यहाँ जल्दी आ सकते हैं। तो हम यही सोच रहे हैं कि यहाँ हम हॉस्पिटैलिटी कैसे बढ़ाएं, टूरिज्म कैसे बनाएं, कि जो लोगों को आज एम्प्लॉयमेंट के लिए मुंबई जाना पड़ता है या गोवा जाना पड़ता है और अलग जाना पड़ता है, हम लोगों को यहाँ एम्प्लॉयमेंट के लिए लाभ दे सकते हैं। तो हमारे जहाँ भी हम प्रोजेक्ट करते हैं, हम ये करते हैं कि लोकल लोगों को ज़्यादा से ज़्यादा लाभ मिल जाए। रायगड जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा महाराष्ट्राचा जिल्हा आहे। या रायगड जिल्ह्यामध्ये अलिबागच्या जवळच असलेल्या नागाव या ठिकाणी
निरंजन हिरानंदानी जे मोठे विकासक आहेत महाराष्ट्रातले, त्यांनी हिरानंदानी कम्युनिटीज नावाची सिटी होऊ घातलेली आहे. साधारणपणे 250 ते 300 एकर एरियावरती ही सिटी होऊ घातलेली आहे. याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी हिरानंदानी सँड्स अलिबाग या प्रकल्पाच्या खाली एंटार्क्टिका या ग्रुपच्या मार्फत वॉटर स्पोर्ट्स आज उद्घाटन होते. आज त्याचं प्रात्यक्षिक होणार आहे. हा प्रोजेक्ट नागाव या गावामध्ये सुरू होतो. यामुळे रायगड जिल्ह्याच्या पर्यटनाचं संपूर्ण चित्र बदलेल असं मला वाटतंय. रायगड जिल्हा हा मुंबईपासून सर्वात जवळ असेल आणि पर्यटनाची भरपूर ठिकाणे या ठिकाणी उपलब्ध आहेत. अलिबागच्या डेव्हलपमेंटसाठी हिरानंदानी सँडच्या माध्यमातून आज वॉटर स्पोर्ट्स हा प्रकल्प या ठिकाणी आज इनोव्हेशन होते, उद्घाटन होते. या सगळ्यात जास्त आनंद आहे. माझ्या मतदारसंघामध्ये असे अनेक उद्योग येत आहेत की ज्या पर्यटकांना चालना देण्यासाठी विशेषतः रोजगार निर्मिती या ठिकाणी नक्की होईल असा आशावाद आहे. आणि येणारा पर्यटक देश विदेशातून जो पर्यटक येईल यांना एक चांगल्या सुविधा या ठिकाणी यांच्या माध्यमातून इराणच्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण होतील. त्यामुळे अलिबागची डेव्हलपमेंट अनेक जलद होतोय. विशेषतः रेवस रेती या रस्त्याला लागूनच नागाव असल्यामुळे येणाऱ्या सुकर मार्ग त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि या ब्रिजचं काम सुरू आपण बघितलं. मला वाटतं अलिबागची डेव्हलपमेंट सगळ्यात आधी पाच होते. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री घोषणा केल्याप्रमाणे आज तिसरी मुंबई आज पेन अलिबाग मध्ये येतोय. त्याचा सगळ्यात जास्त आनंद आहे आणि विशेषतः येणाऱ्या 5 वर्षामध्ये सगळ्यात मुंबईपेक्षा डेव्हलपमेंट अलिबाग असल्यामुळे येणाऱ्यांचा ओघ निश्चित जास्त आहे आणि त्याचं स्वागत आम्ही निश्चित करतो. मला आनंद होतोय की आज हिरानंदानी सारखा प्रोजेक्ट हा नागावला येतोय, ज्याच्यातून इकडल्या स्थानिक विकासाला खूप चालना मिळणार आहे. स्थानिक रोजगारांना रोजगार वाढणार आहे. त्याच्यानंतर पर्यटन वृद्धी होणार आहे असा मला विश्वास वाटतो. आणि आपण म्हणजे हे सगळं करत असताना गावाचा आणि म्हणजे इकडलं नैसर्गिकता याचा समतोल म्हणजे सगळं विकास कामं होत असताना निसर्ग आणि विकास कामं हे एकत्र काम करतील असं आपण बघून नक्की त्या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत. याचा बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.